नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं मार्गदर्शक अकॅडमीमध्ये. मित्रांनो, गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही कंटिन्युअसली पाहत असाल की नॉर्थ ईस्टमध्ये हिंसाचार खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नॉर्थ ईस्ट जो भारताचा अविभाज्य भाग आहे, आपली सार्वभौमता आणि आपलं स्वातंत्र्य जर आपल्याला टिकून ठेवायचे, प्रिझर्व्ह करायचे, तर भारताच्या सर्व भागांचं योग्य संरक्षण होणं खूप महत्त्वाचं असतं. आणि नॉर्थ ईस्ट हा भारताचा एक अविभाज्य भाग आहे. बट आता हा जो नॉर्थ ईस्ट भाग जर बघायला गेलं तर तो प्लेन एरिया नाहीये, लाईक आपल्या अदर भारतातला जो प्रदेश आहे तसा तो नाहीये. तो मोस्टली हिमालयन रिजन आहे, हिली रिजन आहे, टेकड्यांचा प्रदेश आहे. आणि नॉर्थ ईस्टला आणि भारताला जोडणारा जो रस्ता आहे तो खूप छोटा आहे, त्याला आपण चिकन नेक म्हणतो. वेस्ट बेंगलच्या नॉर्थ पार्टमध्ये आपल्याला तो दिसतो. 20-22 किलोमीटरचा फक्त तो स्ट्रेच आहे. आणि तो भारताला नॉर्थ ईस्ट सोबत काय करतो, जोडण्याचं काम करतो. भारतातून नॉर्मली नॉर्थ ईस्टमध्ये जायला आपल्याला 6 ते 7 दिवस लागतात, ते पण जर क्लायमेट व्यवस्थित असेल तर. म्हणजे तो आपला भाग असून सुद्धा तिथे आपली पोहोच काय आहे, काहीशी कमकुवत आहे. आणि त्यासाठी आपण विविध उपाय करताना सुद्धा दिसतो. बट आता जो नॉर्थ ईस्ट भाग आहे तो पण एखाद्या कोणत्या एकाच कम्युनिटीने मिळून बनलेला नाहीये. तिथे खूप साऱ्या वेगवेगळ्या इथनिसिटीचे, वेगवेगळ्या वंशाचे लोक राहतात. जसं की आज आपल्याला कुकी आणि मैती आणि त्यांच्यामध्ये चाललेल्या हिंसाचार याबद्दल आपल्याला डिटेल माहिती घ्यायची आहे. तर नॉर्थ ईस्टमध्ये आपल्याला कुकी, नागा, गारो, खोसी, जयंतिया अशा वेगवेगळ्या ह्याचे इथनिसिटीचे किंवा ट्रायबल कम्युनिटीचे लोक आढळतात. आणि हे ट्रायबल कम्युनिटीज आहेत जे एकमेकांवरती विश्वास ठेवत नाहीत. एकमेकांवरती त्यांचे काय आहेत, वाद आहेत. आणि त्याच्यामुळे तिथे हमेशा काय चालत राहतात, कॉन्ट्रोवर्सी आणि कॉन्फ्लिक्ट चालत राहतात. आणि कधी कधी त्यांचं रूपांतर हे एक्स्ट्रीम व्हायलन्समध्ये सुद्धा होतं, मॉब लिंचिंगमध्ये पण होतं. आणि इतिहासामध्ये आणि आता सध्याच्या न्यूजमध्ये आपण ते बघितलं आहे. आणि तेच तर काय, पण बऱ्याचशा अलगाववादी शक्ती सुद्धा नॉर्थ ईस्टमध्ये आहेत. जसं की नागा पीपल. नागा पीपलला काय पाहिजे, स्वतःची अशी नागालँड पाहिजे. नागालँड म्हणजे स्वतःचा देश. त्यांना भारतामध्ये राहायचं नाही, स्वतःचं एक वेगळी टेरिटरी, एक ऑटोनॉमस टेरिटरी पाहिजे आहे. आणि केवळ नागाच नाही तर नॉर्थ ईस्टमध्ये असे बरेचसे ग्रुप्स आहेत ज्यांना भारतातून फुटून बाहेर पडायचं आहे. त्यांना आपण अलगाववादी किंवा सेपरेटिस्ट म्हणतो. आणि अशा शक्ती भारतामध्ये असणं म्हणजे आपल्या सार्वभौमतेला एक मोठा धोका असणं, आपल्या स्वातंत्र्याला एक मोठा धोका असतो. आणि आजूबाजूचे जर देश बघायला गेलं तर चीन बॉर्डर शेअर करतो. आणि चीनसोबत आपले जर रिलेशन बघायला गेलं तर चीन ऑलवेज ट्राय करतोय की तो भारतावरती इन्क्रोच करेल. भारतामधले जे अलगाववादी लोक आहेत, सेपरेटिस्ट आहेत, त्यांना चीन मार्फत मदत मिळत राहते. अशा वेळेस तो भाग, तो पार्ट आपल्यासाठी खूप सेन्सिटिव्ह बनतो, खूप महत्वाचा बनतो सुरक्षेच्या दृष्टिकोनातून. मग आता जर ह्या कम्युनिटीज आहे, एथनिसिटी वेगवेगळे फॉलो करणारे जे लोक आहेत, त्याच्यामध्ये जर असे कॉन्फ्लिक्ट चालत राहिले, असंच हिंसाचार होत राहिला, तर एक दिवस कसं येईल की नॉर्थ ईस्ट आणि भारत यांच्यामध्ये गॅप वाढत जाईल. आणि तो धोका असेल आपल्या स्वातंत्र्याला. आपण आज जाणून घेणार आहोत की हे कुकी कोण आहेत, मैती कोण आहेत, हिस्टॉरिकल त्यांची सिच्युएशन काय होते, आज त्यांच्यामध्ये का वादाचा मुद्दा काय आहे आणि काय होऊ शकतं, यावरती आपण आज चर्चा करणार आहोत. तर थोडक्यात तुम्हाला समजलं असेल की उत्तर पूर्व विभाग आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. ओके, चला मग सुरू करूयात. नाव आता इथे जर बघायला गेलं, सगळ्यात आधी तुम्ही मॅप बघून घ्या, मणिपूर कुठे आहे. मणिपूरला व्यवस्थित बघून घ्या. वरती काय आहे, नागालँड. नागालँडमध्ये मोस्टली नागा ट्रायबल्स आहेत, ओके, जे त्यांच्या बिलीफ्स वगैरे फॉलो करतात. इकडे जर बघायला गेलं, मणिपूरच्या पूर्वेकडे बघायला गेलं तर इथे म्यानमार आहे. म्यानमारला पूर्वी ब्रिटिश काळामध्ये काय म्हणायचे, बर्मा म्हणायचे, किंवा आपण मराठीमध्ये याला ब्रह्मदेश म्हणत होतो. तर आज तो काय आहे, म्यानमार आहे. तर मणिपूरची एक बॉर्डर म्यानमारकडे आहे, उत्तरची बॉर्डर नागालँडकडे आहे, पश्चिमेची बॉर्डर आसामकडे आहे, आणि साऊथला मिझोराम आहे. असा हा मणिपूर आहे. आणि मणिपूरमध्ये मोस्ट प्रोबॅबली 3 कम्युनिटीज आपल्याला तिथे आढळतात, 3 इथनिसिटी ग्रुप आढळतात. एक म्हणजे आहे मैती, दुसरा आहे कुकी, आणि तिसरा आहे नागा. मैती हे जवळपास 50% आसपास आहेत, आणि बाकी उरलेल्या 50% मध्ये कुकी आणि नागा आहेत. ओके, कुकी आणि नागा यांच्यामध्ये मोस्टली ख्रिश्चन धर्मीय आपल्याला आढळतात. तर मैती हे मोस्टली हिंदू धर्म फॉलो करणारे आहेत. ओके, हिंदू धर्मासोबत त्यांच्या ज्या एन्शियंट आयडिओलॉजीज आहेत ना, त्या सुद्धा ते फॉलो करतात. आणि मैती पंगल म्हणून आहेत, जे मैतीमधले मुस्लिम लोक आहेत त्यांना मैती पंगल म्हटलं जातं, जे रफली 8% आहेत. बघा, मैती कंप्राइजेस अ लिटल मोर दॅन हाफ ऑफ द पॉप्युलेशन, म्हणजे 50%च्या आसपास मैती लोक आढळतात. आणि उरलेल्या 50%मध्ये कुकी आणि नागा आहेत. त्याच्यामध्ये पण 25% कुकी आहेत आणि 15% नागाज आहेत. आणि मोस्ट ऑफ द मैती कम्युनिटीचे जे लोक आहेत ना, हे जास्तीत जास्त कुठे राहतात, इम्फाळ व्हॅली. मणिपूरची राजधानी काय आहे, इम्फाळ. व्हॅली म्हणजे दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश. तर याच्यामध्ये खोऱ्याच्या प्रदेशामध्ये कोण राहतं, मैती राहतात, म्हणजे सपाट भूमीवरती ते राहतात. आणि सपाट भूमीवरती मैती राहतात म्हणजे त्यांना बऱ्याचशा गोष्टी तिथे काय मिळतात, इझिली अवेलेबल होतात. पण जे कुकी आणि नागाज आहेत हे काय करतात, हिली रिजन मध्ये राहतात, वरच्या टेकडीच्या प्रदेशामध्ये कुकी आणि नागा राहतात.
ओके, म्हणजे सफाळ प्रदेशावरती मैती आणि वरच्या हिली रिजनवरती कुकी आणि नागा राहतात. ठीक आहे. आता कुकी आणि नागा हे वरती राहतात म्हणून त्यांना बऱ्याचशा बेनिफिट सुद्धा मिळालेले आहेत. पुढे आपण ते सुद्धा बघणार आहोत. नाव 8% हा हे पण सांगितलं तुम्हाला. द स्टेट हॅड सीन व्हायलन्स बिटवीन मैती हिंदूज अँड मुस्लिम्स इन 1993. हे जे मैती पंगल होते आणि बाकीचे हिंदू मैती जे आहेत यांच्यामध्ये सुद्धा 1993 मध्ये काय झाला होता, हिंसाचार झाला होता. द मैतीज आर मोर एज्युकेटेड अँड बेटर रिप्रेझेंटेड इन बिझनेस अँड पॉलिटिक्स ऑफ द स्टेट दॅन कुकी अँड नागाज. कारण हे राहतात कोणत्या खोऱ्या रिजनमध्ये आणि खोऱ्या रिजनमध्ये राहिल्यामुळे त्यांना एज्युकेशन मिळालेले आहेत, गव्हर्नमेंटचे रस्ते तिथे पोहोचलेले आहेत, बऱ्याचशा गोष्टी त्यांच्यापर्यंत इझी पोहोचत आहेत, म्हणून त्यांना त्या गोष्टींची अवेलेबिलिटी पण काय होते, इझिली होते. म्हणून कुकी आणि नागांचं म्हणणं काय आहे की मैती ऑलरेडी आमच्यापेक्षा काय झालेले आहेत, डेव्हलप झालेले आहेत. आम्ही हिली रिजनमध्ये राहतो म्हणून बऱ्याचशा गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचत नाही आणि त्याच्यामुळे आम्ही काय विकासामध्ये मागे आहोत. आणि हे वादाचं कारण आता इथून सुरू होतं. हे आहेत मैती लोक आणि आहेत कुकी ट्राइब्स. ओके, दोघांचे ट्रॅडिशनल वेशभूषा सुद्धा तुम्ही बघू शकता. नाव मोस्ट ऑफ द नागाज अँड कुकीज आर ख्रिश्चन्स वाय कुकीज आर स्प्रेड ऑल ओव्हर दी नॉर्थ ईस्ट अँड म्यानमार. आता हे जे कुकी लोक होते ना, हे बघा हा आहे म्यानमारचा भाग. मग मी तुम्हाला जो पार्ट दाखवला ना तो आहे म्यानमारचा. हे आहे नागा पीपल्स, नागा ट्राइब्स. आता याच्यामध्ये ही जी आहे इम्फाळ व्हॅली, येलो कलर दिसतोय ना तुम्हाला, हे आहे खोऱ्यांचा प्रदेश, जिथे कोण राहतं, जिथे मैती कम्युनिटीचे लोक राहतात. आणि त्याच्यावरती आहे हिली रिजन इथे, आणि इथे आहेत नागा. हे जे ब्लू दिसतं ना तुम्हाला, ब्लू, ते आहेत नागा पीपल. आता जो मैतीचा राजा होता काही शेकडो वर्षांपूर्वी, मैती, कारण की तिथे मैती हे मूळचे लोक आहेत, कुठे मणिपूरमध्ये हे मूळचे लोक आहेत, तर मैती राजा होता. आणि हे नागा लोक काय करायचे, मैतीजवरती अटॅक करायचे. म्हणजे वरून ते पहाडी प्रदेशातून येणार खाली आणि यांच्यावरती अटॅक करणार आणि मग तिथे हिंसाचार वाढत जाणार. म्हणून मैती किंगनं काय केलं होतं, म्यानमार मधून कुकीजला बोलवलं होतं. कुकीज तुम्ही म्यानमार मधून या आणि ह्या हिली रिजन मध्ये, म्हणजे इथे इथे मी सफेद कलर देतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल, इथे तुम्ही काय व्हा, इथे सेटल व्हा. कुणाला, कुकीला सांगितलं की तुम्ही इथे सेटल व्हा. तुम्ही जर इथे सेटल झालात तर काय होईल, एक बफर निर्माण होईल, म्हणजे एक शिल्ड, एक ढाल तयार होईल मैती आणि नागामध्ये. नागा खाली मैती यांच्यामध्ये प्रोटेक्शन कोण करणार आहे, हे कुकीज करणार आहे. मग आता शेकडो वर्षापासून कुकी तिथे येत राहिले. जेव्हा इंडिपेंडन्स मिळेल तेव्हा इलिगली सुद्धा खूप सारे कुकी भारतामध्ये येत होते. आणि मग काय झालं, फक्त हाच एरिया नाही, हा जेवढा तुम्हाला हा पिंक कलर दिसतोय ना, ते सगळं काय कुकी एरिया आहे. आणि येलो एरिया आहे तो मैती एरिया आहे आणि ब्लू एरिया आहे तो नागा एरिया आहे. म्हणजे कुकी बघा किती पसरले आहेत. मग कुकींची लोकसंख्या वाढली, त्याच्यामध्ये सुद्धा मैती लोकांचं म्हणणं की याच्यामध्ये जास्तीत जास्त हे इलिगल इमिग्रंट्स आहेत. इलिगल इमिग्रंट्स म्हणजे परदेशातून भारतामध्ये इलिगलरित्या आलेले. आणि त्याच्यामुळे काय होतंय, यांचा आयडेंटिटी थेफ्ट होतोय, यांची ओळख निघून जाते. आणि आयडेंटिटी थेफ्ट ही खूप मोठी आणि गंभीर समस्या आहे. विचार करा, समजा तुम्ही एखाद्या एरियामध्ये राहताय आणि तिथे तुमची ओळख आहे, तुमचा एरिया म्हणून ओळख आहे, तिथे तुम्ही हजारो वर्षापासून राहताय, ट्रॅडिशन तुमचे चालत आलेले आहेत, आणि मग बाहेरच्या देशातून इलिगलरित्या लोक आले आणि त्यांची संख्या तुमच्यापेक्षा जास्त झाली आणि तुमची ओळखच निघून गेली, ही किती मोठी गंभीर समस्या होते. तर एक हा सुद्धा एक कन्सर्न व्यक्त केली जाते मैती मार्फत की इलिगल इमिग्रंट्समुळे तिथे त्यांची आयडेंटिटी थेफ्ट होत आहे, त्यांच्या हक्कांवरती मर्यादा येत आहेत. आणि दुसरीकडे जे कुकी आहेत, जे ऑलरेडी इथे शेकडो वर्षापासून आलेले आहेत, त्यांचं म्हणणं आहे की आपण शेकडो वर्षापासून आम्ही तिथे आलेलो आहेत, आता ही लँड त्यांची पण लँड झालेली आहे, तर त्यांना पण अधिकार मिळाले जावेत आणि ते राहतात हिली रिजनमुळे, तर त्यांना जास्तीत जास्त प्रोटेक्शन सुद्धा मिळावं. ओके, आय होप तुम्हाला व्यवस्थित आता समजत असेल काय आहे कुकी, मैती, कशी झाले त्यांचे वाद सुरू. ना मग मला म्हटलं की मैती किंगनं काय केलं होतं, कुणाला बोलवलं होतं, कुकीजला बोलवलं होतं की या, म्हणजे तुम्ही काय कराल, नागा आणि याच्यामध्ये मैतीमध्ये एक बफर म्हणून काम करणार. म्हणजे कुकी काय करणार, एक ढाल म्हणून काम करणार, वरच्या नागा आणि खालच्या मैतीमध्ये कुकी मध्ये असणार. नाव 1993 मध्ये मणिपूरमध्ये काय झालं, नागा कुकीमध्ये सुद्धा व्हायलन्स झालं. जे कुकी बाहेरून आले होते त्यांच्यामध्ये आणि नागामध्ये 1993 मध्ये काय झालं, हिंसाचार झाला. त्याच्यामध्ये हंड्रेड्स ऑफ कुकीजला नागानं किल केलं होतं. नागा लोकांनी काय केलं होतं, खूप सारे कुकी लोकांना तिथे मारलं होतं. पण आता हे ट्रॅडिशनली एकमेकांचे विरोधक आहेत. कोण, वरचे नागा आणि मध्ये आलेले हे कुकी काय आहेत, एकमेकांचे दुश्मन आहेत. पण जेव्हा गोष्ट मैतीची येते, कारण की दोघं पण काय करतायत, ख्रिश्चन आयडिओलॉजी, ख्रिश्चन धर्म फॉलो करतायत. आणि मैती हे मुस्लिम मोस्टली कोण आहेत, तर हिंदू आहेत. तर जेव्हा आता हे कुठे राहतात, व्हॅलीमध्ये राहतात मैती लोक, व्हॅलीमध्ये राहतायत, तर नागा आणि कुकीला वाटते की तुम्ही व्हॅलीमध्ये राहताय तर तुम्हाला सगळ्या गोष्टी जास्त मिळतात, सगळ्या गोष्टी इझिली मिळतात, एज्युकेशन मिळतं, डेव्हलपमेंट मिळते, आम्हाला ती मिळत नाही. आणि म्हणून नागा आणि कुकीला शेड्युल्ड ट्राईबचा दर्जा दिलेला आहे, एसटीचा दर्जा दिलेला आहे. आणि एसटीचा दर्जा दिल्यामुळे त्यांना रिझर्वेशन प्राप्त होतं, बऱ्याच ठिकाणी त्यांना विकासाच्या काय मिळतात, सोयी मिळतात.
पण आता जी मैती आहे ती सुद्धा डिमांड करते की आम्हाला एसटीचा दर्जा दिला जावा, आणि त्याच्यामुळे हे सध्या जे व्हायलन्स होत आहेत ना ते त्या डिमांडमुळे होत आहेत. ओके, पुढे पण आता आपण ती चेक करूया ना. रिझर्वेशन फॉर मैतीज. आता सध्याचं जे कॉन्फ्लिक्ट चालू आहे याच्यामुळे की मैती लोकांना ट्रायबल्स हा दर्जा मिळावा म्हणून मैती लोकांना ट्रायबल दर्जा दिला जावा. रिसेंटली मणिपूरच्या हायकोर्टानं सांगितलं होतं की अरे स्टेट गव्हर्नमेंट तुम्ही काय करा, एक अहवाल बनवून केंद्राकडे पाठवा की यांना आता काय करायचंय, ट्रायबलचा दर्जा द्यायचा आहे, कुणाला, मैतीला द्यायचा आहे. आणि मैती लोकांना जर एसटीचा दर्जा देतोय तर दुसरीकडे नाराज कोण होत आहे, कुकी आणि नागा नाराज होत आहेत, आणि कुकी नागा एकत्र येत आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की मैतीजला एसटीचा दर्जा मिळाला नाही पाहिजे, कारण की ते ऑलरेडी काय करतायत, बेटर रिप्रेझेंट करतायत, त्यांच्याकडे विकास आहे. इव्हन तिथल्या विधानसभेमध्ये 60 पैकी 40 लोक मैतीचे आहेत, आमचे फक्त 20 आहेत बाकीच्यांचे, तर त्यांना एसटीचा दर्जा दिला जाऊ नये असं कोणाचं म्हणणं आहे, नागा आणि कुकीचं. दुसरीकडे मैतींना काय पाहिजे, मैतींना एसटीचा दर्जा पाहिजे. सध्या ते ओबीसी कॅटेगरीमध्ये येतात. ठीक आहे, तो पण इतिहास आपण थोडक्यात बघणार आहोत, म्हणजे तुमचा एंटायर कुकी आणि मैती जे आहे ना, एंटायर चॅप्टर क्लिअर होऊन जाईल ना. Cookies and Nagas who live in hilly region complains that most of the benefit in the shape of development go to the Meitei inhabited areas which are mainly the Imphal Valley. इम्फाळचं हे जे खोरं आहे, जो सपाट भाग आहे, तिथं कुकी मैती राहत आहेत आणि तिथे राहत असल्यामुळे त्यांना विकासाच्या सगळ्या सुविधा मिळत आहेत. दे ऑल्सो कंप्लेन दॅट 40 ऑफ द स्टेट असेंब्ली 60 सीट्स आर रिझर्व्ड फॉर मैतीज. म्हणजे 60 पैकी 40 सीट हे कोणासाठी रिझर्व्ड आहेत, मैतीसाठी आहेत, आणि उरलेल्या 20 मध्ये बाकीचे लोक काय करतात, रिप्रेझेंट करतायत. ही सुद्धा कंप्लेंट त्याच्यामध्ये केली जाते. ह्या इमेज मध्ये दिसेल तुम्हाला, वरती हे मैती कम्युनिटीचे लोक आहेत जे काय करतायत, आरक्षणाची डिमांड करतायत, आणि खाली हे कुकी नागा लोक आहेत जे काय करतायत, त्याला विरोध करतायत की मैतींना रिझर्वेशन मिळालं नाही पाहिजे यासाठी. चलो, आता ही जी कंप्लेंट होती, आता ह्या हिंसाचाराला वळण मिळालं ते म्हणजे मणिपूरच्या हायकोर्टच्या डिसिजनमुळे. त्यांनी काय सांगितलं की एक प्रपोजल बनवा आणि ते केंद्राकडे पाठवून द्या की काय करायचंय, की मैतींना शेड्यूल ट्राईबचा दर्जा द्यायचा आहे. आता स्वतः हायकोर्टच सांगताय की मैतीला एसटीचा दर्जा द्या. मग नागा आणि बाकी कुकी कम्युनिटी काय करणार, हिंसाचाराला येणार, कारण की काही ना काहीतरी प्रदर्शन केल्याशिवाय आपली मागणी तिथपर्यंत जाणार नाही असं त्यांना वाटतंय. म्हणून कुकी आणि नागा काय केले, अगेन्स्ट ग्रांटिंग एसटी स्टेटस टू द मैतीज बिकॉज दे फिअर मैतीज आर ऑलरेडी बेटर रिप्रेझेंटेड इन जॉब्स अँड गव्हर्नमेंट अँड हॅव बेटर इकॉनॉमिक स्टेटस दॅन ट्रायबल्स. म्हणजे नागा आणि कुकी म्हणतात की आमच्यापेक्षा ते चांगले रिसोर्सफुल आहेत, श्रीमंत आहेत, आम्ही गरिबीमध्ये जीवन जगतोय, त्यांच्याकडे बऱ्याचशा गोष्टी मैती लोकांकडे इझिली पोहोचतात, तर त्यांना एसटीचा दर्जा नाही दिला पाहिजे. आणि त्याच्यामुळे होईल काय माहितीये का, ज्यांना एसटीचा दर्जा मिळतो ना मणिपूरमध्ये, ते कुठे पण लँड घेऊ शकतात. आता नागा आणि कुकीना एसटीचा दर्जा आहे, म्हणून नागा आणि कुकी ते हिली रिजन मध्ये तर लँड विकत घेऊ शकतात, पण ते इम्फाळ व्हॅली म्हणजे व्हॅलीच्या रिजन मध्ये येऊन सुद्धा लँड विकत घेऊ शकतात, त्यांना ते बंधन आहे. बट दुसरीकडे मैती एसटी नाहीयेत, मैतींना एसटीचा दर्जा नाहीये, म्हणून मैती हिली रिजन मध्ये जाऊन लँड विकत घेऊ शकत नाही, त्यांना फक्त खाली राहण्याचाच अधिकार आहे. मग ही पण एक फिअर आहे. मैती कुकी आणि नागा म्हणतात जर त्यांना एसटीचा दर्जा दिला तर ते आमच्या वरती येऊन सुद्धा काय करतील, जमीन खरेदी करू शकतील, तिथे पण राहू शकतील. अशी कंप्लेंट कोण करतंय, कुकी आणि नागा, कारण की एसटीचा दर्जा मिळाला म्हणजे ते कुठे पण जमीन घेऊ शकतात, हे एक क्लॉज त्याच्यामध्ये आहे. ठीक आहे, पुढे आता आपल्या स्वातंत्र्यापूर्वी जेव्हा मणिपूर भारताचा भाग बनणार होता 1948च्या पूर्वी, 1948 मध्ये तो आपला भारताचा भाग बनला. गव्हर्नमेंटनं मैतीजला काय केलं, ट्रायबल पीपल म्हणून कन्सिडर केलं. मैतीला काय म्हटलं त्यावेळेस, आपलं सरकार जे होतं ते काय म्हणलं की मैती हे काय आदिवासी लोक आहेत, पण त्यांना जनरल कॅटेगरीमध्ये टाकलं, त्यांना ओपन कॅटेगरीमध्ये टाकलं. मग आता त्यावेळेस मैतींनी ऑपोजिट केलं नाही, त्यांना मैतींना काय वाटलं की चलो बघूया, ठीक आहे की एसटी लोकांना किती बेनिफिट मिळतात ते आणखी क्लिअर झालं नव्हतं ना, कारण की आपलं संविधान बनलं नव्हतं, त्याची प्रोसेस चालू होती. संविधान बनल्यानंतर समजणार होतं जे शेड्यूल, आपले 5वं शेड्यूल 6वं शेड्यूल जे आहे ना, शेड्यूल ट्राईब शेड्यूल एरियासाठी, तर त्याच्यातून ते क्लिअर होणार होतं की एसटी लोकांना नेमकं काय बेनिफिट मिळणार आहे. ते आता 1950ला क्लिअर नव्हतं, म्हणून मैतीने तेव्हा विरोध केला नाही. ठीक आहे, आम्ही ट्रायबल आणि ओपन ह्याच्यामध्ये टाकलं. बट आफ्टर द मंडल कमिशन 1990s मध्ये आपल्याला माहिती आहे मंडल आयोग स्थापन केला होता, आणि मंडल आयोगानंतर ओबीसी कॅटेगरी निर्माण केली होती, आणि त्याच्यानंतर मैतीजला काय केलं, ओबीसी कॅटेगरीमध्ये टाकलं. मैतीज वेअर ग्रांटेड टू द ओबीसी स्टेटस. आता मैतींना ओबीसी स्टेटस मिळालं, 90चं दशक आहे, आणि मैती लोक ऑलरेडी डिमांड काय करत होते, आम्हाला एसटी स्टेटस पाहिजे, कारण की आता त्यांना समजलं होतं ना आफ्टर कॉन्स्टिट्यूशन की बरेचसे बेनिफिट्स काय मिळतात, शेड्यूल ट्राईब्सला मिळतात, आणि तेव्हापासून मैती डिमांड करत होते की आम्हाला शेड्यूल ट्राईबचा दर्जा पाहिजे. बट मंडळ आयोगानंतर मग मैतीला काय केलं, ओबीसी मध्ये टाकलं. ओबीसी मध्ये टाकल्यानंतर सुद्धा मैती खुश नव्हते,
त्यांना काय पाहिजे, त्यांना एसटीचा स्टेटस पाहिजे, जेणेकरून त्यांना इक्वल राईट्स मिळतील नागा आणि कुकीजच्या ह्याच्यामध्ये. तर दे हॅड अप्रोच हायकोर्ट. 2012 मध्ये ते कुठे गेले, हायकोर्टमध्ये गेले मणिपूरच्या, आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला एसटी स्टेटस पाहिजे ना की ओबीसी, कारण की आमचा दर्जा, आमची राहणीमान, आमचं जे काही तिथले प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यानुसार आम्हाला एसटीचा दर्जा मिळाला पाहिजे. आणि तेव्हापासून ही केस मणिपूर हायकोर्टामध्ये पेंडिंग होती. आणि गेल्या महिन्यामध्येच मणिपूर हायकोर्टानं काय सांगितलं, मणिपूर राज्याला की अहवाल बनवा आणि मैतीला रिझर्वेशन स्टेटस द्या, एसटीचं केंद्राकडे अहवाल पाठवा. आणि त्याच्यानंतर मग कुकी आणि नागा नाराज झाले, हिंसाचाराला वळाले आणि एकमेकांमध्ये मग त्यांचे भांडणं सुरू झाले. मग ते दिंड काढणं आणि मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटना तिथे घडू लागल्या. म्हणजे कोणत्याही जातीचे, कोणत्याही धर्माचे आणि कोणत्याही इथनिसिटी म्हणजे वंशाचे असू द्या, त्या लोकांना माफ केलं नाही जावं अशा गुन्ह्यांसाठी जे गुन्हे आता तिथे घडत आहेत. स्ट्रिक्ट ऍक्शन गव्हर्नमेंटनं घेणं तिथे आवश्यक आहे, मग ते कोणत्याही जाती धर्माचे असू द्या. कारण की एका ठिकाणी जर अशी घटना घडली आणि जर तो पॅटर्न बनला तर पूर्ण भारतामध्ये तो प्रभावित होऊ शकतो, प्रसारित होऊ शकतो आणि पूर्ण जगभरातून अशा गोष्टींवर थू केलं जात आहे. ह्या गोष्टी भारताच्या आणि भारताच्या सभ्य जीवनाला काळीमा फासणाऱ्या आहेत. तर ह्या गोष्टी आपल्या भारतात घडल्या नाही पाहिजे, याच्यावरती स्ट्रिक्ट ऍक्शन झाली पाहिजे. नाव इन मणिपूर, मैती और एनी नॉन ट्रायबल पर्सन कॅन बाय लँड इन हिल डिस्ट्रिक्ट, ओके, वेअर ट्रायबल अँड कुकीज लिव्ह. म्हणजे जोपर्यंत एसटी स्टेटस मिळत नाही ते हिली रिजनवरती लँड घेऊ शकत नाहीत, हे मी तुम्हाला क्लिअर पण केलेलं आहे. बट कुकीज अँड नागा फ्री टू बाय लँड इन एनीवेअर इन द इम्फाल व्हॅली अँड मणिपूर. ते मात्र कुकी आणि नागा कुठेही जमीन घेऊ शकतात. ओके, विथ द रायझिंग इन्फ्लक्स ऑफ इलिगल इमिग्रंट्स फ्रॉम म्यानमार, स्पेशली आफ्टर मिलिटरी जुंता चार्ज इन द कंट्री, मैतीज फिअर दॅट दे विल स्लोली आउटनंबर इन द व्हॅली. मिलिटरी जुंता हे म्यानमारमध्ये झाला होता, सिव्हिल वॉर झाला होता म्यानमारमध्ये आता जस्ट 10-12 वर्षापूर्वी. तर मिलिटरी जुंता जेव्हा तिथे झाला होता तेव्हा तिथून खूप सारे लोक भारतामध्ये आले. आणि जे कुकी लोक तिथे कुठे जाणार, तर त्यांचे भाऊ बंधू जे ऑलरेडी शेकडो वर्षापासून येत राहिलेले आहेत, कुठे येत राहिलेले आहेत, मणिपूरमध्ये. तर हे कुकीज पण म्यानमारमधून कुठे आले, मणिपूरमध्ये आले. आणि तेव्हा मैतींना भीती वाटली की हे लोक जर असेच येऊ लागले तर आपण मायनॉरिटीमध्ये जाऊ आणि हे मेजॉरिटीमध्ये येतील, आणि हे मेजॉरिटीमध्ये येतील तर ह्यांच्या नावाने सगळी सत्ता चालेल ना, विधानसभेमध्ये यायचं असतील, कायद्यांच्या हिशोबानेच होतील, आणि आपलं काय होईल, आपलं नुकसान होऊन जाईल. होऊ शकते की आपल्याला तिथून निघावं पण लागू शकतं. आयडेंटिटी थेफ्ट आपण सुरुवातीला मी तुम्हाला जे म्हटलं, तर ती भीती कुठेतरी मैतीजला पण आहे की हे इलिगल रित्या जे आलेले आहेत ना त्यांना काढलं जावं. आणि खरं जर बघायला गेलं तर ठीक आहे, जे शेकडो वर्षापासून आणि स्वातंत्र्याच्या आधीपासून भारतामध्ये त्यांच्याबद्दल आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. पण भारत जेव्हा एक देश बनला, भारताने जेव्हा जन्म घेतलाय आणि जन्म घेतल्यानंतर भारत जेव्हा एक सार्वभौम देश बनल्यानंतर इतर राष्ट्रातून भारतामध्ये जे इलिगल रित्या आलेले असतील त्यांना बाहेर काढणं हे भारताचं आद्य कर्तव्य आहे. भारताचंच नाही तर कोणत्या पण देशाचं ते आद्य कर्तव्य असतं. कारण की जर तसं केलं नाही तर आपल्याच लोकांचं स्वातंत्र्य, आपल्याच लोकांचे स्रोत हे काय करतात, धोक्यात येऊ शकतात आणि तो देश डिस्ट्रॉय पण होऊ शकतो. यस, जर बाहेरचं पॉप्युलेशन खूप मोठ्या प्रमाणात वाढलं तर आपला राष्ट्रवाद जो असतो, भारतीय राष्ट्रवाद, तो काय होईल, धोक्यात येईल, आपलं स्वातंत्र्य धोक्यात येईल. आणि त्याच्यामुळे जे इलिगल बेकायदेशीररित्या भारतात आलेले असेल ना त्यांना व्यवस्थित त्यांच्या देशामध्ये डिपोर्ट केलं जावं आणि त्यासाठी स्ट्रिक्ट लॉ सुद्धा बनविले जावेत. जसं की आता 2019 मध्ये आपण सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट सुद्धा बनवलेला आहे, या दिशेने नसलं तरी पण बनवलेला आहे इलिगल इमिग्रंट्सला काढण्यासाठी. इफ मैतीज ग्रांटेड एसटी स्टेटस दे वुड बी एबल टू बाय लँड इन हिल्स डिस्ट्रिक्ट. म्हणजे ते कुठेही जमीन घेऊ शकतील आणि त्यांना ते सगळे प्रोटेक्शन, त्या सगळ्या सुरक्षा मिळतील ज्या नागा आणि कुकीला मिळतात. ओके, आता आहे ड्रगचा इश्यू. आता याच्यामध्ये आपण पॉलिटिकलचा इश्यू बघितला, एसटी स्टेटस बघितला आणि बाकीच्यांचं ओबीसी स्टेटस वगैरे बघितलं. पण याच्यामध्ये ड्रग अँगल पण आहे, कारण की तिथे खूप मोठ्या प्रमाणात पॉपीची फार्मिंग केली जाते. पॉपी म्हणजे हे ज्याच्यापासून हेरोईन वगैरे मिळतं. हेरोईन म्हणजे मूवी मधले ऍक्ट्रेस नाही, हेरोईन म्हणजे ड्रग्ज आणि इतर ड्रग्सचे पदार्थ याच्यापासून बनवले जातात. आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे की ड्रग्ज ही किती मोठी समस्या बनत चाललेली आहे आणि तिथे ओपन अशी फार्मिंग होते. ही पोलीस लाठीचार्ज करताना तुम्हाला दिसतील फार्मिंग करणाऱ्या लोकांवरती. आणि ही जी फार्मिंग आहे मोस्टली जे इलिगल इमिग्रंट्स कुकीज आहेत त्यांच्या मार्फत केली जाते असा आरोप आहे. आणि त्याच्यामुळे पूर्ण राज्य काय होत आहे, अस्थिर होत आहे. अस्थिर होते बघा ना, त्याच्यामध्ये लॉ अँड ऑर्डरचे इश्यू तयार होतात. लॉ अँड ऑर्डरचा इश्यू तयार झाला की सगळ्याच बाकीच्यांच्या जीवनमानावरती, बाकीच्यांच्या पब्लिक लाईफवरती सुद्धा काय येतात, रेस्ट्रिक्शन्स येतात. तर ही सुद्धा इथे कंप्लेंट केली जाते की जे इलिगल इमिग्रंट्स आहेत, कुकीज आहेत तिथले इलिगल, ते काय करतात, पॉपीची फार्मिंग करतात आणि पॉपी फार्मिंगमुळे तिथे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. It is said one of the reason behind the protest by Kuki group was the government crackdown poppy cultivation. इथे हे पण आरोप केला जातो की कुकी लोक एवढं प्रदर्शन करतायत गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट, मैतीच्या अगेन्स्ट, त्याचा एक अँगल असा पण असू शकतो
की लोकांचं लक्ष इथून वळवावं, ड्रग्ज अँगलवरून वळलं जावं, किंवा सरकारचं लक्ष सुद्धा विचलित केलं जावं. कारण की सरकार जर याच्याच मागे लागला आणि आपण काय करतोय आता वंशाला घेऊन भांडणं करतोय, मग सरकारचं लक्ष इकडे लागेल ना की इकडे लागणार. ते सुद्धा कारण सांगितलं जातं की कुकी लोक जे आहेत जे प्रोटेस्ट करतायत त्याचं एक रिझन असं असू शकतं की ते याच्यापासून याच्यावरती पडदा टाकायचा प्रयत्न करत असतील. However, cookie groups say they are unfairly blamed for the poppy cultivation and main issue behind the protest was reservation of Maitis. मग कुकी लोक इथं म्हणतायत की आम्हाला विनाकारण हे काय केलं जातं, आमच्यावरती आरोप केले जातात, जास्तीचे आरोप केले जातात की आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात पॉपी कल्टिव्हेशन करत आहोत. तर आमचं रिझन ते नाही, आमचं रिझन काय, मैती लोकांना जर एसटी स्टेटस मिळते ना त्याच्याच विरोधात आम्ही आहोत, असं कोण म्हणताय, कुकीज म्हणतायत. ठीक आहे. पुढे, government has negotiated a different insurgent groups and removed several areas from the controversial Armed Forces Power Act. आता गव्हर्नमेंटने काय काय प्रयत्न केलेत, तर बऱ्याचशा या भागातून काय केलेले आहेत, आपसा काढून टाकलेले आहेत. मी तुम्हाला म्हटलं ना, नागावरती नागालँड पण आहे, नागालँडमध्ये पण सेपरेटिस्ट ग्रुप आहेत ज्यांना काय पाहिजे, सेपरेट कंट्री पाहिजे, सेपरेट टेरिटरी पाहिजे, इंडियाच्या आउट ह्याच्यामध्ये पाहिजे, इंडियासोबत नकोय त्यांना. आणि आपण त्यांच्या डिमांड पूर्ण करताना आपण बरेचसे तिथे ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट्स बनवलेले आहेत, म्हणजे स्वायत्त जिल्हे बनवलेले आहेत, म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये ते त्यांच्या पद्धतीने शासन चालवतात, आपण त्यांना तेवढी सूट दिलेली आहे. पण तिथले बरेचसे ग्रुप आहेत ज्यांना भारतापासून बाहेर पडायचंय, भारताच्या बाहेर पडायचंय, तर ते आपण ते नाही करू शकत. कारण की भारत काय आहे, आर्टिकल 2-3चा अभ्यास करतो आपल्या संविधानाचा. अमेरिका काय ठरतो, इनडिस्ट्रक्टेबल युनियन ऑफ इनडिस्ट्रक्टेबल स्टेट्स. भारत काय, डिस्ट्रक्टेबल स्टेट आहेत भारतामध्ये, बट युनियन काय, इनडिस्ट्रक्टेबल आहे, म्हणून भारताला इनडिस्ट्रक्टेबल युनियन ऑफ डिस्ट्रक्टेबल स्टेट्स, अविनाशी केंद्राचे विनाशी राज्य म्हणतात. राज्यांचे तुकडे होऊ शकतात, राज्यांचे नाव बदलले जाऊ शकतात, राज्य एकमेकांना जोडले जाऊ शकतात, पण संघ कधी तुटणार नाही, हे लक्षात घ्या. वाईल द पोरस बॉर्डर, आता हे तर ठीक आहे, आपसा आपण बऱ्याचशा ठिकाणून काढला, मग आता काय होते, सेपरेटिस्ट ग्रुप होते ना, आता सेपरेटिस्ट ग्रुप हिंसा करत होते भारतापासून बाहेर पडण्यासाठी, आणि त्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी मग आपण तिथे अप्सपा लावला. अप्सपा म्हणजे आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर ऍक्ट, जिथे जे पॅरामिलिटरी आणि मिलिटरी फोर्सेस पाठवले जातात आणि त्यांना तिथे विशेष अधिकार दिले जातात. मग तिथलं शासन ते मिलिटरीच्या हिशोबाने चालवलं जातं, ते जे म्हणतील तिथे लोकांना ते ऐकावं लागतं, कारण की त्या एरियामध्ये आपल्याला शांतता प्रस्थापित करायची असते. भारत सरकारनं बऱ्याचशा जिल्ह्यांमधून अप्सपा कमी केलेला आहे, लोकांना तिथे शांतता स्थिरता देण्यासाठी, लोकांनी सुधारावा म्हणून. ठीक आहे, ते एक प्रयत्न झालेला आहे, पण चॅलेंजेस खूप मोठे आहेत. While the porous border with Myanmar presents a serious challenge to the peace in Manipur. जी बॉर्डर आहे, आता आपण मगाशी तुम्हाला मी याचं हे दाखवला, मॅप दाखवला, एकदा हे सेशन झाल्यानंतर एकदा व्यवस्थित मॅप बघा. हे जो आपला नॉर्थ ईस्ट भारत आहे ना, इथे आहे मिझोराम, मणिपूर, आणि इथे आहे नागालँड, आणि इकडे आहे म्यानमार आहे, बांगलादेश आहे. आता ह्या ज्या बॉर्डर आहे ना, बांगलादेशची बॉर्डर बघायला गेलं तर जगातल्या टॉप 12 स्ट्रेंजेस्ट बॉर्डर मध्ये इंडिया आणि बांगलादेशची बॉर्डर येते. सेम विथ द म्यानमार, कारण की हिली रिजन आहे. बांगलादेशमध्ये बघायला गेलं तर डेल्टा रिजन आहे, दलदलीचा प्रदेश आहे, त्रिभुज प्रदेश ज्याला आपण म्हणतो. इकडे म्यानमार सोबत बघितलं तर पूर्णपणे हिली रिजन आहे, पर्वतीय प्रदेश आहे. आणि ह्या दोन्ही प्रदेशांमध्ये 24 तास आणि व्यवस्थित देखरेख ठेवणं खूप अवघड जातं आजच्या टेक्नॉलॉजिकल युगामध्ये पण, कारण की भारत सरकारनं खूप प्रयत्न केलेले आहेत, तरी पण बॉर्डर 100% प्रूफ होऊ शकले नाही. कारण की तिथं आपण स्टील फेन्स वगैरे उभारतो ते सुद्धा पडतात, म्हणजे प्रयत्न तिथे अपुरे ठरतात, कारण की तिथली टोपोग्राफी तशी आहे, आणि टोपोग्राफी तशी असल्यामुळे सिरियस चॅलेंजेस ह्या येत राहतात. जे इलिगल इमिग्रंट्स भारतामध्ये घुसतात, लूपहोल्स असतात ना बऱ्याच ठिकाणी, चोरी छुपे भारतामध्ये येतात ना, त्यांच्यावरती ट्रॅक ठेवणं अवघड जातं, आणि हळूहळू जसे आपण एक 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 थेंब धार चालूच असते पण बकेट भरून जाते, तसं आपले नॉर्थ ईस्ट भरत चाललेलं आहे. आणि मग ह्या लोकांना वाटतं की हे इलिगल इमिग्रंट्स आहेत ना, ते येणं बंद व्हावं, कारण की त्याचं तसंच चालत राहिलं तर ते जे मूळचे तिथले लोक होते ते काय होईल, त्यांचं टेक्नॉलॉजिकल आयडेंटिफिकेशन काय होईल, त्यांचं आयडेंटिफिकेशन थेफ्ट होऊन जाईल, त्यांची ओळख निघून जाईल, त्यांचं अस्तित्व निघून जाईल, ही भीती त्यांना आहे. ठीक आहे. पुढे, द स्टेट विल हॅव टू निगोशिएट विथ डिफरंट ग्रुप्स वाईल द डीलिंग विथ इलिगल इमिग्रंट्स अँड ड्रग प्रॉब्लेम्स अ स्ट्रॉंग हँड. आता तिथे काय म्हटलेलं आहे की इथे फक्त कुकी, मैती आणि नागाची समस्या नाहीये, इथे ड्रग्ज इश्यू पण आहे, इथे बॉर्डर इश्यू पण आहेत, आणि इथे इलिगल इमिग्रंटचा पण इश्यू आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, तुम्ही UPSC MPSCचा जर स्टडी करतायत ना, तर ह्या इश्यूला फक्त इथनिसिटी, फक्त वांशिक वाद म्हणून नका बघू. इथे ड्रग अँगल पण आहे, क्रॉस बॉर्डर अँगल पण आहे, आणि बॉर्डर अँगल पण आहे. तर ह्या गोष्टी सुद्धा इथे तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ओके. तर एकंदरीत हा होता कुकी आणि मैतीचा इश्यू. आता थोडक्यात मी तुम्हाला एकदा वापस ब्रीफ करतो. नागालँड आहे, नागालँडमध्ये मूळ मैती लोक राहत होते, जे हिंदू धर्म फॉलो करतायत, आणि त्यातले 8% मुस्लिम पण आहेत, त्याला मैती पंगल म्हटलं जातं. आता हे जे मणिपूर राज्य होतं, तिथे मैती लोक होते, त्या मणिपूर राज्याच्या वरती नागा लोक होते.
नागा लोक म्हणजे नागा वेगळी आयडेंटिटी, वेगळी इथनिसिटी, तर ते काय करत होते, मैतीवरती अटॅक करत होते. त्यामुळे मैती जो राजा होता सेंचुरीज अगो, म्हणजे काही शतकांपूर्वी मैती राजानं काय केलं, म्यानमारमधून कुकीला तिथे येऊ दिलं. या तुम्ही कुकी, म्हणजे वरती नागा आणि मैतीच्या मध्ये कुकी राहतील. म्हणजे हे कुकी काय करतील, एक ढालीचं काम करतील मैतीच्या रक्षणासाठी. म्हणून त्यांना वरच्या पर्वतीय प्रदेश आहे ना, तिथे त्यांना येण्याची मुभा दिली. मग मैती वरती आणि बाजूला पण काय झाले, सेटल होत झाले. आणि आता काय झाले, मैतीची पॉप्युलेशन 50% आणि बाकीचे नागा आणि हे जे कुकीज आहेत हे 50% तिथे बनलेले आहेत. नागा आणि कुकी एकमेकाचे दुश्मन होते, पण मैती लोकांना रिझर्वेशन मिळते म्हणून ते लोक काय झाले, एकत्र झाले, कारण की दोघांना पण एसटीचा दर्जा आहे. आता मणिपूर हायकोर्ट म्हटलंय तिथल्या राज्य सरकारला की एक अहवाल बनवून पाठवा केंद्राकडे मैती लोकांना एसटीचा दर्जा देण्यासाठी. आणि म्हणून नागा आणि कुकी एकत्र आले. आणि नागा आणि कुकी एकत्र आले आणि मग ह्या इथेनिसिटीमध्ये काय होऊ लागले, सगळ्यांमध्ये क्लॅशेस होऊ लागले. मग एखादा इन्सिडेंट जर समजा एखाद्या कम्युनिटी सोबत घडतोय तर त्याचा बदला घेण्यासाठी आणखी ब्रुटल दुसरी कम्युनिटी होते. आणि हे भारत देशामध्ये जराही ऍक्सेप्ट केलं गेलं नाही पाहिजे, कारण की हा पॅटर्न कधीच आपल्याला बनवू द्यायचा नाही. कारण की भारत एक सिव्हिलाइज आणि शांतताप्रिय देश आहे, आणि ही शांतता, ही सिव्हिलायझेशन आपलं टिकवणं खूप आवश्यक आहे. कारण की एकदा जर हा वनवा पेटला तर आपलं स्वातंत्र्य आणि आपलं सार्वभौमत्व नक्कीच धोक्यात येईल, आणि आपल्याला तिथपर्यंत जाऊ द्यायचं नाही हे प्रकरण. त्यामुळे अशा प्रकरणावरती स्ट्रिक्ट ऍक्शन झाली पाहिजे, आणि जनतेची डिमांड ही त्या दृष्टिकोनातून असली पाहिजे, ना की कोणता धर्म, वंश, जात. असे गुन्हे घडतायत ना, तर गुन्हेगाराला तीक्ष्ण स्वरूपाची शिक्षा झालीच पाहिजे. ओके, तर थोडक्यात मित्रांनो हा होता कुकी आणि मैतीचा इश्यू. आय होप तुम्हाला व्यवस्थित समजला असेल. थांबूया इथेच. थँक्यू सो मच फॉर युअर पार्टिसिपेशन अँड कॉपरेशन. जय हिंद, जय भारत. आणि जे इम्पॉर्टंट नोट्स वाटले त्याचे स्क्रीनशॉट पण घेऊन ठेवा, कारण की एक्झाममध्ये याच्यावरती क्वेश्चन्स येऊ शकतात. थँक्यू.